छत्रपती शिवाजी महाराज की जय। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। कांग्रेस साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दिसत हो विलासे, चला चला हो तुम्ही राजुरासे, जाओ न त्यांच्या चरणांबुजासे, दीन बुद्धी सकल जनासे, गजानन गणपती महाराज की जय। यथैवं वाचं कल्याणे मां वदानि जनेभ्यः ब्रह्मणागण्याभ्यः शूद्रायाचार्याय कृष्णाय चारणाय च प्रियो देवानां दक्षिणायै दातुर्य भूय समयं मे कामः मुपमादो नमतु। स्वस्ति श्री विनायकाख्या कल्याण व्रत विनायक प्रिया नित्यं तांच स्वस्ति प्रवणः तत्व। सर्वांचे सहकारी सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे या कार्यक्रमाचे उद्घाटक, आपल्या शहराच्या वंदनाताई मगरे, आमचे नेते माननीय भास्कररावजी आंबेडकर, माननीय राजेशजी राऊत, भास्करराव दानवे, अशोकजी पांगारकर, पंडित दादा भुतेकर, भाऊसाहेब घुगे, अमोल ठाकूर, फिरोजाला तांबोळी, अमोल ठाकूर, नाना वानखेडे, दीपक राठोड, कमलेश, दुर्गेश, संजय डुकरे पाटील, सिद्धिविनायक मुळे, अर्जुन गेही, योगेश भगत, शुभम टेकाळे, प्रवीण फुले, बसंत जाधव, अंकुश पाचपुले, अप्पुल आला, ताहेरभाई, रावसाहेब वासवे, प्रल्हादरावजी हरबक, रवी हरबक, आकाश जगताप, गोपी घोगडे, अशोक सांबळे, अभिषेक काबले, आदेश कोटेचा, मनोज दाशरथ पारखे, बिलालभाई नामसत्कर, उज्ज्वला फोकलिया, बक्कू भगत, आमच्या स्मिताताई पवार, सूर्यवंशी, डेप्युटी इंजिनियर, आणि या रस्त्याच्या बाबतीत सातत्याने पाठपुरावा किंवा मला बोलणारे आमचे राजेश अजेंद्र परदेशी, संजीव गायकवाड, शिवसिंग तिलवारवाले, संतोष शिकारे, किरण सिरसाट, शिवाजी लाल, संजय कांबळे, बाबासाहेब उबाळे, सखाराम रंके, मंजू खान, बंधू एकंदे आणि सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, उपस्थित मित्रांनो, आज या ठिकाणी मी माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आपली ही मागणी तात्काळ पूर्ण केली आणि 15 कोटी रुपये आपल्याला माननीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या ठिकाणी दिले। त्याबद्दल मी माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। केंद्र मार्ग निधी अंतर्गत हे 15 कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे। बालाजी चौक ते राजूर चौफुली या रस्त्याची सुधारणा करणे, 10 मीटर रुंद असा रस्ता आहे, 2 किलोमीटरची लांबी आहे आणि अंदाजे 15 कोटी रुपयाचा निधी यामध्ये आहे। खरं तर बंधू भगिनींनो, आजचा हा फक्त भूमिपूजनाचा सोहळा नाही, तर निश्चितपणे या विकासाच्या कामामध्ये किंवा शहराच्या विकासामध्ये एक नव्याने भर टाकणारी बाब आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी होते। माननीय महापौरताईचा पायगुण चांगला आहे। महापौरताई, ऐकता ना, तुमच्या नेतृत्वामध्ये शहर आणि दादा राजेशजी राऊत, भास्कर आबा, आपल्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये हे शहर निश्चितपणे विकासाच्या दिशेने अग्रेसर राहील अशा प्रकारचा आशावाद माझ्या मनामध्ये या ठिकाणी आहे। विधानसभा सदस्य म्हणून जेव्हा जेव्हा गरज तुम्हाला या ठिकाणी भासेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, नेकर विकास मंत्री यांच्याकडे आपले काही प्रस्ताव थांबलेले आहेत, तर दादा तर खंबीरच आहे, दादा प्रश्नांचे ते सर्व करून घेतील। पण जिथं गरज आमची भासेल निश्चितपणे त्या सर्व प्रसंगामध्ये आम्ही आपल्यासोबत ठामपणे या ठिकाणी उभं राहू। तर हा अनेक वर्षाच्या प्रतीक्षेमधला रस्ता होता, तो आज पूर्ण होत असताना दादाला आणि मला निश्चितपणे मनापासून या ठिकाणी आनंद होतो। खड्डे, धूळ, अपघाताचे केंद्र हा या संपूर्ण परिसरातल्या भागामध्ये होत होतं, पण तो मधल्या कालखंडामध्ये दादांनी प्रचंड लक्ष या शहरामध्ये घातलं आणि शहरात नव्हे पण तो जिल्ह्यामध्ये माझं तर चॅलेंज आहे, कोणत्याही जिल्ह्यामध्ये एवढे रस्ते आले नसतील, एवढे रस्ते माननीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या कालखंडामध्ये आपल्या शहराला, जिल्ह्याला या ठिकाणी मिळालेले आहे। त्यामुळं काही दिवसामध्ये रस्ते आता पुढे करायचे हा प्रश्न आमच्या समोर या ठिकाणी निश्चितपणे उभा राहील आणि आम्ही ही जोडगोळी सर्व आपल्यासह आम्ही आपण सर्व मिळून निश्चितपणे एक चांगलं काम या शहरामध्ये
उभा करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो. दादा, तुम्हाला अवगत असेल की या विधानसभा सदस्य झाल्यानंतर आपण या ठिकाणी एक नवीन फिल्टर बेट आपण बांधायला घेतला. 100 कोटी रुपये आपण या ठिकाणी सोलरसाठी आणले. भविष्य काळात सुद्धा तुमची गरज आम्हाला या ठिकाणी केंद्रामध्ये लाभणार आहे. आम्ही तर निश्चितपणे काही प्रस्ताव तयार करतो दादा. आपण आम्हाला वेळ द्या, आम्ही तुम्हाला ते दाखवतो. तुम्हाला पसंत पडले तर तुम्ही सोबत चला आणि आपण ते प्रस्ताव मान्य करून घेण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे केंद्राकडून ते प्रस्ताव आपण मान्य करून घेऊ. आणि मला खात्री आहे की देशाचे नेते, देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा दादाच्या शब्दाच्या बाहेर नाहीत. दादाचा शब्द ते प्रमाण मानतात, दादाचा शब्दाला ते निश्चितपणे वजन देतात आणि त्या माध्यमातून आपल्याला ते कामं या ठिकाणी करून घेता येणे शक्य आहे. आज राजू परदेशी मला असं वाटतं कुठं बसला, माग आहे का? हा, सर्वात दादा हा खुश असणार आहे. म्हणजे हा गेलं की मला अडवायचा, गेले की मला अडवायचा की हा भाऊ हा रस्ता काही करून हा रस्ता करा. आज सर्वात जास्त खुश आमचा राजू भास्कर आबा तुमच्या परिसरामध्ये. आबा, आम्ही भेदभाव करत नाही, तुम्ही लक्षात घ्या. पहिलं काम तुमच्या वाड्यात आणलं. आणि कारण की आता आपण एकच आहे. आता काही जरी झालं तर कोणतीही ताकद आता आपल्याला वेगळं करू शकणार नाही. कोणतीही ताकद कोणात ताकद नाही आता वेगळं करण्याची. त्यामुळं कधी कधी राजकारणामध्ये मतभेद होत असतात, ठीक आहे, तो एक भूतकाळ आहे. तो निश्चितपणे आम्ही आता समजून घेतलेला आहे. आणि त्यामुळं भविष्य काळामध्ये काही राजकीय काही होईल, परंतु संबंधामध्ये कधीही दुरा आमच्या या ठिकाणी येणार नाही. आता मतभेद संपलेले आहेत आणि त्यामुळं निश्चितपणे येणारा काळ दादा हा तुमचा आणि आमचा निश्चितपणे या ठिकाणी राहील. जीवाचं रान करू आपल्यासाठी, जे वाटेल ते करू आपल्यासाठी, जे अगोदर करायचो ते करू निश्चितपणे आपल्यासाठी. त्यामुळे भविष्य काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक तुमचा साथीदार म्हणून, एक जोडीदार म्हणून निश्चितपणे आपण आम्हाला या ठिकाणी सामावून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे. आणि या निमित्ताने एक महापालिकाच्या बाबतीमध्ये खरं तर आपली युती होता थांबली. ठीक आहे, सुदैवाने तुम्हाला यश मिळालं. आम्हाला आनंद आहे की आपल्याच लोकांना या ठिकाणी अशा पद्धतीने दादाच्या नेतृत्वामधल्या महापालिकेमध्ये ही सत्ता या ठिकाणी आली. आणि दादा, माझी अपेक्षा अशी आहे, राजू शेठ तुम्हालाही आणि महापौर मॅडम तुम्हाला माझी विनंती आहे, आणि विशेषतः आमचे अशोकरावजी पांगारकर साहेबांना विनंती आहे की आमचे लोक, आमचे दिनेश भगत वगैरे बसतात पाठीमागं नगरसेवक, यांनाही सांभाळून घ्या. तुमचेच येते, तुमच्यासाठीच काम करणार आहेत, तुमच्यासाठीच बूथवर उभा राहणार दादा आहे. त्यामुळे यांनाही कुठे डावलू नका, त्यांनाही समावेश करा. जे जे काय होईल अशोकराव, जे दादाच्या आदेशानेच करा, काय आमचं काय म्हणणं नाही, त्यांच्या आदेशानेच करा. आणि त्यामुळं आमचेही नगरसेवक उद्या बूथवर तुमच्यासाठीच उभा राहणार आहेत, ते तुमच्यासाठीच उभा राहतील. त्यामुळे त्यांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न आपण या प्रसंगाने या ठिकाणी करावा, ही विनंती या निमित्ताने करतो. खरं तर भास्करराव, तुमचं प्रेशर माझं एवढं आहे, मला काही बोलता येईल, जायचं आपल्याला. मला ते बोलता येईल ना, काही समजा धार लागा ना मला बोलायला, काय हरकत नाही. ते सर्व लोक आपलेच आहेत. अशा अनेक कार्यक्रम आपण या शहरामध्ये विकासाचे कामं या ठिकाणी घडवून आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. या शहराची जी काही पाण्याची तहान आहे ती निश्चितपणे, मॅडम तुम्हाला मी फार रस्ता मोकळा करून दिलेला आहे. तुम्हाला 35 MID ची नवीन फिल्टर बेट बांधून दिलेलं आहे. 90% काम रोज तुम्ही आलते, बरोबर आहे, तुझं 90% काम पूर्ण झालेलं आहे. आणि तुमच्याच कारकिर्दीमध्ये चालण्याला रोज पाणी मिळू शकेल अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला आहे. दादाच्या सल्ल्याने चला. नाही, ते आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही दादाच्या सल्ल्याने चला, काम करून घ्या. आम्ही तुम्हाला काहीही महानगरपालिकेमध्ये कमी पडून देणार नाही, ही शाश्वती तुम्हाला मी या प्रसंगाला अगदी बिलकुल. त्यामुळे तुम्हाला काही कमी पडून देणार नाही, ही खात्री तुम्हाला या प्रसंगाला देतो. मी दादाचे मनापासून आभार देतो, कारण की 8-10 दिवस झाले सारखी दादाची आम्ही या ठिकाणी वाट पाहत होतो. पहिल्यांदा एकदा वेळ घेतली, वेळ आम्हाला कॅन्सल झाली. दुसऱ्यांदा दादा तुमच्याशिवाय तर मला, तुम्ही किती जरी टाळला आता तर तुमच्याशिवाय मला रस्त्याचं उद्घाटन करायचंच नाही झालं हरकत नाही रस्ता, पण तुमच्याशिवाय मला उद्घाटन करायचं नाही. आणि आज दादांनी वेळ दिली, त्याबद्दल मी दादांचे मनापासून आभार व्यक्त करतो. जालनेकरांच्या वतीला टाळ्या वाजून येतात दादाचं स्वागत करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. राजू चौपुरी ते मुंडा रोड. त्या संदर्भामध्ये भास्कररावांनी आणि मी दोघांनी प्रयत्न करतात. एकदा आपण दादाकडे बसूया या कामाच्या संदर्भामध्ये. त्या संदर्भामध्ये उडामपुरा खाली ते 2 रस्ते जातात, दादाकडे आपण बसू, ते रुंदीकरणाचं काम आपण निश्चितपणे हातामध्ये घेऊ, एवढं या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. आणि दादाला आता सरळ बोलण्याची विनंती करतो. धन्यवाद. आमदार, संभाजीनगरहून जर तुमच्या मोंढ्याकडे यायचं असेल तर पुलावरून
जाते ते सरळ वाहन जाते. पण जर त्यांना भोकरदनला वळायचं असेल तर त्यांना पुलाच्या खाली उतरावं लागतं आणि लेंथ लंबी जर असली वाहनाची त्या त्या बोगद्यातून वाहन जात नाही, त्याला रिव्हर्स घ्यावं लागते आणि मग जात. कधी कधी मोठाले बॉयलर घेऊन जर चाललं तर त्याच्यावरून ते मात बी नाही, ऊसाच्या गाड्या सुद्धा मात नाही. आणि दोन्ही बाजूला एकदा तुम्ही दौरा करा, म्हणजे असा रस्ता कुठंच नसेल, डिझाईन करणाऱ्याची चुकी आहे त्या टायमाला, तुम्ही नसेल ज्यांना कोणा केली तरी चुकी आहे. तर आज तुमच्याकडे काम आहे. आमचा प्रॉब्लेम असा आहे की हा रस्ता ज्या टायमाला मंजूर केला तेव्हा केंद्र सरकारनं या राज्यातल्या काही खासदारांना असं सांगितलं होतं की आपल्या आपल्या रस्ते सुचवा. पण सुचवल्याच्या नंतर काही टेक्निकल बाबी झाल्यात, काही जे हाताखाली मंत्र्याच्या माणसं असतात, हा रस्ता नॅशनल हायवे मध्ये घेतला पण तो राजूरपर्यंतच घेतला. गंमत बघा कशी आहे. चूक मंत्री म्हणले की रावसाहेब खालच्यानी चुकवलं, मी मान्यता दिली. इथून तो राजूर पर्यंत नॅशनल हायवे, राजूर पासून पुढे भोकरदन नॅशनल हायवे नाही, म्हणजे कुमारी फाट्यापर्यंत नॅशनल हायवे नाही. कुमारी पासून पुन्हा नॅशनल हायवे जळगाव पर्यंत लागला आणि त्याच्यामुळे मधला रस्ता सिमेंटचा नाही उरायला. मी माझ्या परीनं प्रयत्न करतोय, मी लिहिलं सुद्धा. पण तुम्ही जेव्हा काही तुमच्या ऑफिशियली मिटिंग होतात त्या मिटिंग मध्ये सुचवा की चारही बाजूला नॅशनल हायवे झाले, एक तुकडा राहिला नॅशनल हायवेचा. सिमेंटचा प्रॉब्लेम नाही, त्यातही 4-5 ठिकाणी आम्ही सिमेंटचे बॅचेस केले, तुम्हालाही माहिती आहे. रस्ताही चांगला आहे डांबराचा. पण राजूरला आम्ही देऊळगाव राजाला जोडलं, राजूरला सिमेंटनं आम्ही जालन्याला जोडलं, राजूरना फुलंब्री मार्गे छत्रपती संभाजीनगरला जोडलं आणि राजूरला हसनाबाद मार्गे भोकरदनला बी सिमेंटनं जोडेल, म्हणजे चारही बाजूला जोडलं. प्रॉब्लेम आहे आमचा राजूर ते भोकरदनचा, आणि ते 15 किलोमीटरचा प्रॉब्लेम आहे. हे 2 रस्ते, तो 3 गोष्टी राहिल्यात. चौथा मुद्दा आहे, तुम्हाला नॅशनल हायवे गावापर्यंत तुम्ही आणले पण गावात नाही नेले. आता आमचा जो काय विशाल चौक म्हणतोय आम्ही त्याला, त्या विशाल चौकापासून तर शहरात याचा एक प्रस्ताव जुना दिलेला आहे. आपला पूल उंच करणं गरजेचं आहे, हाही पूल उंच करणं गरजेचं आहे आणि खरं म्हणजे देऊळगाव राजाला जोडण्याचा प्रस्ताव आहे. पण किमान तुम्ही बस स्टँड पण आणण्यासाठी आमच्यापेक्षा आमचे जे पत्र जातात आमची भेटीत बोलतो, पण जेव्हा कधी तुम्ही राऊंड टेबल बसतात त्या टायमाला ही गोष्ट तुम्ही लक्षात आणून दिली पाहिजे की भोकरदन जालन्याची लोकसंख्या वाढली, नदी मोठी आहे, अनेक वेळ ट्रॉफिक जाम होती त्यांची, तेव्हा हा ब्रिज उंचवणं गरजेचं आहे. पुढचा, आणि ते ब्रिटिश काळातले असतील कदाचित, आम्ही तर जेव्हा पण जालन्यात येऊ तेव्हापासून ते ब्रिज मुदती संपलेत त्याच्या. तुमच्या ज्यांना जो पण जमल तुमच्या व्यायाम करा, आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की मी किंवा अर्जुन रावणा किंवा कोणा इथं बोलायचं असेल तर तुम्ही आम्हाला बोलायला लावा. पण हे 2-3 गोष्टी एकदा तुमचे प्रस्ताव जाऊ द्या तर आमच्या कोशिशला काही महत्व आहे. नाही तर प्रस्तावच नाही तर आम्ही भाषणात बोलतो असं बोलत राहू. भास्कररावनं ठरवलं की सगळे रस्ते चांगले करायचे जातात. भोकरदनचा रस्ता पहिला घेतला भास्करराव, तिकून तुम्ही राजूरला घ्या. एकदा मी बी राजूरला घेतो तिकून, एकदा गणपतीजवळ जाऊ, सांगू गणपती राया एक आरती तयार करायला देवाला, जय देव जय देव जय मंगल मूर्ती मिटले सारे भांडण आता देव बाप्पा तेवढी एक आरती तयार करून जाते गणपती महाराजा पुढे एकदा होऊन जाऊ द्या, काय करणार, बरोबर ना. त्याच्यामुळं मग जालन्याच्या विकासाला काही अडचण आहे नाही, आता बी काही अडचण नाही. जालन्याच्या विकासाला केंद्रात आणि राज्यात सरकारकडे ज्या ज्या गोष्टी, तुम्ही केंद्र राज्यात आहे, मी बी राज्यात येतो, केंद्रात आहे. अजून एक देवाला प्रार्थना करा तुम्ही की भास्कररावचं काही या वर्षी भलं बुरं होऊन जाऊ दे बाबा, भलं पा ते म्हणण्याचा अर्थ आहे. पहिलं भलं नंतर बघू काय येतं. पण असं ठरलंय मी आणि भास्कररावनी एकनाथराव शिंदे साहेबांना जायचं, आणि कसंही अरे अर्जुन डावना भास्करराव नाही, मी आणि अर्जुन डावना जायचं असं आहे. ते बी आरतीत घ्या आणि त्यांची एकदा आरती करायची, म्हणजे भास्करराव सुद्धा वेगांना सुसाट सुटतील असं मला वाटतं. नगरपालिकेच्या बद्दल चिंता करू नका. निवडणूक संपली. आता जेवढे काही सगळे नगरसेवक निवडून आले ते आता आपल्या जालना शहराचे नगरसेवक आहेत.
आम्ही अन्याय होऊ देणार नाही. सगळ्यांना सोबत घेऊन चालू. कारण जालन्याचा विकास आता पार्टी म्हणून नाही, आता महायुती म्हणून विकास करू एवढंच शब्द देतो. वेळ कमी आहे. धन्यवाद.